दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण जुन्या करारामध्ये ज्यावेळेस इस्रायल लोकांविषयी वाचतो त्यावेळेस त्यांचा अविश्वास आपल्या नजरेसमोर येतो किंवा आपल्या लक्षामध्ये येतो की ते इस्रायल लोक नेहमी कुरकुर करायचे. त्यांना समुद्रामधून तो समुद्र पूर्णपणे दुभागून त्याच्यामधून नेलं, शत्रूचा पाडाव केला, त्यांना खडकातून पाणी काढून दिलं, त्यांना अन्न दिलं. त्यांना ज्यावेळेस मान्ना खाऊन कंटाळा आला त्यावेळेस त्यांना मांस पाहिजे होतं, त्यावेळेस त्यांनी लावे पाठवले पक्षी आणि त्यांना ते मांससुद्धा खायला दिलं. परंतु तरीही इस्रायल लोक नेहमी कुरकुर करत असेल की आता पुढे काय. त्यांना नेहमी वाटायचं की आता पुढे काय. बघा, मार्क ह्याचा 8वा अध्याय आणि 11वा वचनामध्ये आपण ज्यावेळेस वाचतो की मार्क चॅप्टर 8 अँड वर्स 11 ऑनवर्ड्स, ह्यामध्ये आपण जे वाचतो की येशूने नुकतेच 4000 लोकांना जीव घातलं होतं. 4000 लोकांना त्यांनी खायला दिलं होतं. त्याच्या अगोदर त्यांनी 5000 लोकांना खायला दिलं होतं, ते पण सुद्धा 5 भाकरी आणि 2 मासे. मार्क ऋषी वर्तमान ह्याच्यामध्ये आपण वाचतो तेव्हा 4000 त्यांनी जेवण दिलं, ते त्याच्याकडे 7 भाकरी आणि काही मासे असा उल्लेख आहे. आणि तरीही त्यावेळेस 7 पाट्या तुकडे उरले आणि अगोदर 12 टोपल्या उरल्या होत्या. परंतु हे सगळं करून परत जात असताना येशू त्यांना पुरुषांचे खमीर आणि हेरोदाचे खमीर ह्याविषयी त्यांना सांगत होता. त्यांना त्याविषयी त्यांना सांगत होता. आणि तरी त्यांच्या शिष्यांचा विषय काय चालू होता की त्यांच्याकडे भाकरी खायला काय नाही आणि आता एकच भाकर आहे, आता पुढे काय, ही चर्चा त्यांची चालू होती. आणि शेवटी येशू त्यांना म्हणाला की तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे का. तुम्ही काय विचार करतात. मी 5000 खायला दिले, 12 टोपल्या उरल्या पहिल्या वेळेस, दुसऱ्या वेळेस 7 पाट्या उरल्या, तरी तुम्हाला समजत नाही का. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना असं विचारत आहे. देव आपल्या गरजा आश्चर्यकारक रीतीने पुरवतो, लक्षात घ्या. तो आम्हाला कधीही कमी पडू देत नाही. आपण देवाचे आशीर्वाद व त्याचे उपकार आठवण्याचा आज प्रयत्न करूया. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. मत्ती ऋषी वर्तमान ह्याचा 10वा अध्याय आणि 31वा वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 10 अँड वर्स 31. म्हणून भिवू नका, पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.